तर नमस्कार मंडळी, आज मी पहिल्यांदाच ब्लॉग करणार आहे. तर कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नमस्कार मंडळी, आमच्या इकडे गावाकडे भोगीला अशी भाजी भाकरी देतात. तर बघा माइंड ब्लोइंग. तर बघा चोरून टेस्टी मंडळी, मी एक घास खाल्लेला आहे. एक नंबर भाजी मस्तच. तर बघा ह्यात काय काय आहे. भात आहे, परत मेथीची भाजी, वांग्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी. सगळं मिक्स आहे. वांग्याची भाजी नाही, वांग्याचं सुक्क, गावाकडचं सुक्क. आणि हे राहिलं चटणी, कांद्याची पात, हा कांद्याची पात आणि शेंगदाण्याची चटणी, गाजर वाटाण्याची भाजी. सांग वांग्याचं सुक्क, शेंगदाण्याची चटणी झाली. शेंगदाण्याची चटणी गावच्या पद्धती. ये तर अशी पोळी काय उरळी केली आणि असं मस्त पैकी खायचं. आता लगेच जाणार आहेस? बहिणीचं पोळी. नको लाव की मला लागलं. तर भाजी भाकरी खाऊन झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी असं बसलो होतो. तर ह्या गाणी शोधत होत्या त्यांच्या कामासाठी. तर आम्ही आवरले होते कारण आम्ही बाहेर जाणार होतो. तर गाईच साक्षी आणि पियुषा आमच्या इथं परत एकदा फोन विसरून गेलेत. म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा फोन विसरून गेलेल्या तेव्हा आम्ही दिला नव्हता फोन, म्हणजे दडवून ठेवलेला. आणि किती उशीर, रात्री 12 वाजता फोन त्यांच्या लक्षात आला आणि मग हुडकायला लागल्या आणि मग आमच्या घरला आल्या. आता पण त्या विसरून गेल्या. तर बघा फोन. तर आता आम्ही फोन फ्लाईंग मोडला टाकला आहे आणि स्विच ऑफ पण केला आहे आणि आता तो आम्ही कपाटात ठेवणार आहे. बघा, तर बघूया आता कधी आठवण येते त्यांना. चला. तर आमच्या आईला विचारूया की भोगीला भाजी भाकरी का देतात सांग. थंडी असते म्हणून वरणा वांग 5 भाज्या तीळ लावून भाकरी खाणे हे आरोग्याला चांगलं असते, म्हणून ती तीळ लावून भाकरी खायची असते या दिवसात भोगीला. आणि काय काय पदार्थ केलंस तू सकाळी? वांग, वरणा, शेंगदाणं भाजी, पालक घालून भाजी केली. परत ते सुक्कं केलं, तीळ लावून बाजरीची भाकरी केली. बाजरीची भाकरी का खायची? उष्णता पण कमी होत्या, पचायला हलकी जाते आणि थंडीच्या दिवसात थंडी बाधत नाही, म्हणून तिळाचा पदार्थ खायचा असतोय. चला, आवरून झाल्यानंतर आता आम्ही चाललोय भोगावतीला बँकेत. तर चला बघा, बारका भाऊ आमचा गाडी मारणार आहे ना. आम्ही भोगावतीला चाललेलो, आता गाडी वळवली आहे दिदी ना. तर दिदी आमची मेन गोष्टच घरात विसरली. बघा तोंड बघा. तर बघा आमचा बारका भाऊ. तर घरला जाऊन परत आल्यावर आम्ही आलो बँकेच्या इथं. तर दिदी अशी बसलेली. का बसलेली तर पासबुकच घरात विसरलेले. म्हणजे एकदा नाही तर 2 वेळा दिदी विसरली. तर यावर बारक्या भावाचं मत काय आहे बघूया. त्यांना तुझाच कुठे आत्ता जरा दिदी खुश होती कारण तिनं व्हॉट्सअपवरनं पासबुकचं फोटो मागून घेतलेलं. ह्याला एक कसला आनंद होतोय काय माहिती. जाईल तिथं नुसतं गाणंच म्हणत असतं. बँक पासबुक घेऊन आले घर, पैसे घेऊन आले, परत आणाय गेला. आता बँक पासबुक विसरले घरात. आता रुसून रडायला आता आनंद झालाय की बाळक. आता पोनापोनी करून सगळं मिळाले. तर इथलं काम आवरल्यानंतर आम्ही गेलो बँकेत आणि बँकेत गेल्यावर वाजले 2. तर त्यांची जेवायची वेळ झाली. दिदीचं तोंड बघून मला हसू येत होतं कारण आम्हालाही भुका लागल्या होत्या आणि आम्ही सकाळी 12:30 वाजता घरातून निघलेलो. तर घरी गेल्यावर आम्हाला 4 वाजले. तर येता येता आम्ही असे कॉर्नेटो घेऊन आलेलो. तर संध्याकाळ झाल्यानंतर मी आणि आमची मम्मी गणपतीची पूजा वाचायला बसलो. छान अशी गणपतीची पूजा झाल्यानंतर मी चाललेलो भाजी भाकरी वाटायला कारण आम्ही सकाळी वाटली नव्हती, त्यामुळे मम्मी म्हणली की संध्याकाळी वाटूया. तर गाईज आता 9:11 झाले, म्हणजे
9:15 वाजत आले. तर सकाळी फोन त्यांनी ठेवलेला त्यासनी आत्ता जाग आल्या म्हणजे आत्ता हुडका लागल्या त्या. तर बघूया काय काय होते. याच पोरगीनं दडवून ठेवलाय फोन. या पोरगीनं हसाले बघा कशी मजे ले रे हो भैया. तिघींच्या 3 फेऱ्या झाल्या. तिघींच्या फोन द्या म्हणजे मागल्या वेळेस आम्ही दडवलं माहीत होता. पण आता जरा फिरकी घ्यायला. तर गाईचा आता यांचा फोन गेलेला आहे. तर ह्या बघा घर पालती घालणार आहेत आमचं तिघीजणी. या तिघींना घरात घेणार नाहीत फोन जोपर्यंत हुडकत नाहीत तोपर्यंत. मस्त वाटतंय. या पोरगीने केले सगळं काय या पोरगीने केलं. नाही की खरोखर चेष्टा करावले नाटकी बघा. तर लय वेळ झाला म्हणून आम्ही असं ठरवलं की त्यांच्या मम्मीकडे फोन द्यायचा. तर आमच्या मम्मींना वहिनीनं बोलवून घेतलं आणि सांगितलं की पोरी सकाळी फोन विसरून गेल्यात आणि आत्ता जागा आल्या म्हणून. तर आमची मम्मी काय काय सांगायला बघा. मी व्हिडिओ करायला त्याच्यासाठी सकाळी घेऊन गेले का फोन बघा कशी बघा. एक्टिंग देखो हमारी मम्मा की सब नौटंकी की तरफ से मेरी तरफ आ गई है. तर आता आम्ही त्यांच्या मम्मीकडे फोन दिलाय. तर आदल घडवून द्या. आम्ही पण सांगितलं त्यासनी लवकर देऊ नकोस. चला गुड नाईट.